नमस्कार मित्रांनो, मी आज काय मकाची लागवड केलेली आहे ते आणि कोणचं बियाणं वापरलं आहे ते पण दाखवतो आणि काय फवारलं काय औषधं मी आत्तापर्यंत त्या मकासाठी वापरली ती पण दाखवतो तुम्हाला. चला, आवडली असेल व्हिडिओ तर लाईक अँड सबस्क्राईब करा. मित्रांनो, मका बघू शकता 25 दिवसाची झाली आहे आणि चांगली वाढ झाली, हिरवीगार बघू शकता मित्रांनो. 15 दिवसानंतर युरियाचा हात दिला होता मी आणि खाली बघू शकता मित्रांनो युरिया कोणचा वापरायचा आहे तो. आणि त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर कीटकनाशक नॅनो युरिया घेतला होता त्याच्यासोबत. आणि खाली बघू शकता तुम्ही आणि कशी कमेंट करून सांगू शकता तुम्ही मित्रांनो कशी मका जमली का मला ते पण सांगू शकता. आणि बियाणं अजून वापरलेले ते पण सांगणार आहे. तर पुढं व्हिडिओ बघत राहा तुम्ही मित्रांनो. हे असं एक डेमोसाठी ही एक अशी एक पिशवी मी हे करून दगडाने हे करून ठेवली होती. त्याच्यासाठी कोणचं बियाणं पेरलंय आपण, मी डिकल्प 9141 हे बियाणं वापरले होतं आणि त्याचा रिझल्ट भरपूर चांगला भेटला मला. तर उतरली चांगली आहे आणि आता किती चारा निघतो तिच्यामध्ये ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही असं बियाणं वापरू शकता घेऊन. तर डबल अशीच बघण्यासाठी कोणचं बियाणं वापरलेलं आहे आपण असं शेताच्या बांधाकडे असं एक पिशवी जपून ठेवायची आहे म्हणजे समजेल का आपल्याला कोणचं बियाणं वापरलेलं आहे आपण.